हल आता पखवाचा आवाज कमी येतो बघा जरा. हल सुस्वागतम, नमस्कार, धन्यवाद. रंगदेवता आणि स्थानदेवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून जमलेले माझ्या तमाम भक्तिरसिकांच्या चरणाचे नतमस्तक होऊन आज या ठिकाणी वैकुंठवासी काशीराम परबुवा यांच्या या भजनाच्या पंढरीमध्ये, या भांडूप नगरीमध्ये आज शंभू साई ग्रुप भांडूप यांच्या वतीनं या ठिकाणी आज हा दिवाळीच्या निमित्तानं आमने सामने रंगीत तथा संगीत मनोरंजन डबल बारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी मी बुवा स्वतः श्री समीर रामाकदम लिंग रवानाथ प्रासादिक भजन मंडळ गाव पोखरण तालुका खोडाळ मला पखवाज साथ करतायत ते सागरजी कदम, तबला साथ करतायत ते क्षितिजी राणे आणि माझं भजन मंडळ. त्याचप्रमाणे आजच्या या डबल बारी सामन्यासाठी आमच्या जोडीला असणारी आजच्या एका रात्रीपुरतीचे आमचे प्रतिस्पर्धी बुवा श्री आदरणीय संदीपजी पुजारी बुवा महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ, त्यांना पखवाज साथ करतायत ते विनोदजी मांडवकर आणि तबला साथ करतायत ते सिद्धेश घाडी आणि त्यांचं भजन मंडळ. यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करून या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते आमचे गुरुबंधू सन्माननीय रामचंद्र उर्फ आबू परब या भजनी बुवांचे लाख लाख आभार व्यक्त करून त्यांचे वडील सन्माननीय आमचे परब काका यांचे सुद्धा लाख लाख आभार व्यक्त करून या समस्त ग्रुपचे मनापासून आभार व्यक्त करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे ज्येष्ठ जुनेजांचे भजनी बुवा बाळकृष्ण परब बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, संतोषजी शेलेटकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रसाद परब बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी खुर्चीचा मान ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे युट्यूबचे सर्व बरेच जण आहेत, आमचे रासम काका आहेत, त्याचप्रमाणे आमचे जेठे बुवा आहेत, त्याचप्रमाणे सावंत साहेब आहेत, त्यांचं नाव माहिती नाही, बरेच जण आहेत. सर्वांचे लाख लाख आभार व्यक्त करून इथे जमलेल्या तमाम भजनी रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन अवघ्या जगताचा आराध्य दैवत श्री गणपती गजानन
महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होऊन विद्येचा आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदैवत लिंगरवनाथाच्या चरणाशी नतमस्तक होऊन सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांच्या चरणाशी नतमस्तक होऊन ऐसरल्या जागेवाल्या नमस्कार करून कणकवलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांची कृपा आशीर्वाद घेऊन परमपूज्य राणी महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आजच्या या आमने सामने रंगीत तथा संगीत मनोरंजक डबल वारीला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे गुरुबंधू सन्माननीय रुपेश पुजारे आणि दत्ताराम मांडवकर बुवा, त्याचप्रमाणे प्रथमेश देवळेकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. वेळ जास्त घेत नाही कारण मुंबई म्हटल्यानंतर दादा स्पीकर पासून जरा बाजूला राहा. बाकी काय नाही, त्याचं धनको ह्याच्यावर बसतो लोक पोटावर बसतो. किडनी बिडनी सन्माननीय अनंत राहुल हेदुळ यांच्याकडनं हे 200 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे गावडे काका यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. युट्यूबचे मालक गावडे काका यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते. धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी विनायक वासुदेव प्रभू परब यांच्या स्मरणार्थ कुमार आर्यन अजय प्रभू परब कांदळगावचे त्यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते. धन्यवाद. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया, मनोरंजन नक्की होणार. सुंदर साऊंड सर्व्हिस आहे दादा, फक्त काय थोडासा इफेक्ट द्या. अप्रतिम साऊंड आहे. मॉनिटरला आवाज देतो का सगळ्यांचा? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. या ठिकाणी प्रसाद परब बुवा उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते खुर्चीचं मान ठेवायचं आहे. हॅलो हॅलो. याला थोडं इफेक्ट द्या, कंटिन्यू द्या. हॅलो असंच ठेवा. हॅलो. ओके.
दाखवते थांब नाही पण टेकवले असतं बघितलं नमो देवराया नमो ज्ञान सिंधो नमो दीननाथा नमो दीनबंधो नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बापा कृपाळा कृपाळा नमो माय बापा बापा कृपाळा कृपाळा नमो माय बापा कृपाळा कृपाळा
काशीराम परब प्रसिद्ध भजन गायक गुरुवर्य सुशील गोठाणकर. धन्यवाद. सुंदर भजनाची सुरुवात बुवानी केलेली आहे. अप्रतिम नोटेशन. हरी सुंदर नोटेशन आणि रुपावली बुवाने सादर केली आहे. फक्त काय बोलले की बुवा लवकर आले पण स्टेजवर यायला त्यांनी वेळ लावला. बोलले ना, स्टेजवर बोलवत होते तेव्हा मी वडापाव खात होतो. खरं तर खरं, भूक लागली खाले. आता तू उपाशी मरतो कारण तुझी मंडळी भाऊचं नाही साथ होतं. भाऊचं आता परवडत नाही. त्या टायमिंगला आम्ही भाऊचे वडापाव लय खाल्ले पण आता नाही. आणि राहता विषय बुवा, भांडूप नगरी म्हटल्यानंतर भांडूप म्हणजे माझी कर्मभूमी आहे बुवा, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आज सुरुवात तुम्हाला दिली काय विषय नाही. आणि तुम्ही सुरुवात केलात तर काय हरकत नाही, कारण गेल्या वर्षी हैसून पैसो लय कमवून गेला. हा शिवरात्री नुसतो पैसोच पैसो. 4 वाजापर्यंत पैसोच वडील होतो. काही चाललं पण ठीक आहे. काय सांगले, एक टकलो आणि एक दाताडू. काय गरज आहे, भजन कर ना. टकलो तुझा दिसता था पण आता तुझ्या कर्मान झाला तर का आम्ही काय करणार. अरे ज्या आईला मूल झाल्यानंतर ती आई त्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते, त्या मुलाच्या डोक्यावर केस शेवक लागतं. आणि लगीन झाला बायको प्रेमान हात फिरवूक लागले का केस जाऊक लागतो. बारको असता आता काय कळायला हवं. ते कशा कसतच माहित आहे. त्यांनी तर मागे टीव्हीत एक बावला बघले वडापावचा पांढरा म्हणतात ता पांढरा होता. ह्या काय म्हणल्या कसा व असू दे, काय विषय नाही. दात माझे दात पुढेत माझं व्यंग आहे तर टाकला तुमचा उडा तुमचा व्यंग नाही. त्याच्यामुळे दातावर बोलूच नका. आणि मी जर दातावर बोलाक लागलोय आणि तू भिया नको, मी तुका अजिबात चावणार नाही. लक्षात दिलं काय. व काहीतरी अध्यात्म प्रबोधन काहीतरी भजनाच्या माध्यमातून करा. बघूया. आणि आज तुम्हाला शपथ आहे कसली ती सांगतो. आज जर तू मंगलाष्टका म्हणशील, हा नाही तर तुझा त्या ठरलेला मंगलाष्टका कोणी सांगेल हळद लावा काय तू पेटा उठलं ता जर आज करशील असो कांड पावील ना तुका सकाळी 4 वाजापर्यंत. आज बोलत तू बघूया. हा कारण उद्या परत भांडूप मध्येच आहेस. त्याच्यामुळे स्टॉक ठेव काहीतरी. लावा बाजू स्टँडवर लावा. हर ठीक आहे. आज खरोखर शंभू साई ग्रुप भांडूप दिवाळीचा हा कार्यक्रम 24 तारीखला ठरलेला होता पण पावसाच्या निमित्तानं पुढे ढकलला गेला आणि बुवा आज तो या ठिकाणी संपन्न होतोय. आज खरोखर या ग्रुपचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. एकदा जोरदार
शंभू साई ग्रुपसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. कारण साई भक्तांचा हा वारसा, साईंना गुरु मानला आणि बुवा आज ते त्यांचे भक्त, आज त्यांचा शिर्डीचा हा पालखीचा जो सोहळा असतो, व आज ते भक्त एकत्र येऊन हा कार्यक्रम ठेवतात, हा लक्षात घ्या. त्याच्यामुळे सुंदर तुम्ही गाणं सादर केलं, काय विषय नाही. जे केलात ते अप्रतिम आहे, त्यात मी तुम्हाला नाव ठेवणार नाही, फक्त बोलताना विचार करून बोला, बाकी काय विषय नाही. काशीराम परबुवा यांचे शिष्य रामचंद्र परबुवा, म्हणजे माझ्या अगोदरपासून ते भजन करतात. मी जर हल्ली कुठे करतो भजन डबल बारी, पण माझ्या अगोदरपासून म्हणजे ते लहान असल्यापासून भजन करतात आणि त्यांच्या वडिलांनी तो वारसा त्यांच्याकडे दिलेला आहे. एकदा जोरदार रामचंद्र परब म्हणजे आबू परब यांच्यासाठी टाळ्या होऊ देत. आणि परब बुवा म्हटल्यानंतर जी छाप आहे बुवा ती आहे. त्याचप्रमाणे जे नेहमी डबलबारी आज कुठे आहे, उद्या कुठे आहे, उद्या होणारे डबलबारी सामने जे सांगत असतात, ते आमचे मित्र वसंतजी बाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यायचंय. त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. प्रकाश परब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. वसंतजी बाणे या जरा आम्हाला पण पाहू देत कशा आहात ते. आता काय कर्म पडणार. साईनाथ महाराज की जय. अगनाच नाच नाच राधे रंगामध्ये भिजल तुझ गोरा गोरा
कैलासवासी परबुवा यांची आठवण करून दिल्याबद्दल आमचे आबू परबुवा यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय बुवा बाळकृष्ण परबुवा यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. साई भक्त करण कदम साई भक्त करण कदम यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे बाळा आईकर वराड यांच्याकडनं श्रीलंकन डॉलर हा माझ्यासाठी आलेला आहे. किती रुपये ते? तसं नाही, हे घेऊ काय वाटत नाही, पण सुट्टी करताना माझे होते. सन्माननीय अक्षय नाईकधुरे यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. त्यांची फरमाईश आहे ती पूर्ण करतोय. त्याचप्रमाणे किशोर कदम यांच्याकडनं माझ्यासाठी 51 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय अजित गावडे यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. नेहा परब आणि समर्थ परब या बहीण भावंडांकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय टेम्पो चालक मालक सावंत काका यांच्याकडनं सुद्धा हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय अजित केळजीबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. खुर्चीचा मान ठेवा बुवा या. त्यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे नेवगी बुवा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आभार मानते, धन्यवाद. धन्यवाद. कारण हे नामस्मरण आहे, नको नंतर गजरात बघूया. बोणे सुंदर साईबाबांचं गाणं म्हटलेलं आहे. मी गजराच्या माध्यमातून काय जे फरमाईश असेल ती नक्की पूर्ण करतोय. व धन्यवाद. असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवा. केळजी बुवा या. आज केळजी बुवा म्हटल्यानंतर आमचं एक वेगळं नातं आहे. एकदा जोरदार केळजी बुवांसाठी टाळ्या होऊ दे. बरेचसे भजनी कलावंत या भांडूप नगरीत आहेत. सर्वांची नावं घेत बसलो तर पूर्ण रात्र पण संपणार नाहीत. आमची शैलेंद्र राणे सुद्धा या ठिकाणी चकवा वाजत अप्रतिम, म्हणजे राहता या बुवा. या ठिकाणी आमचे मित्र संगम ठुकरुल यांच्याकडनं जिपेला 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक स्वीकार करते. आभार मानते, धन्यवाद. काय रंगात रंग अनेक आहेत, पण या हरिनामामध्ये नवरंग आपल्याला डोळ्याने दिसतील. आज हेचो पण रंग दिसता काय बांधलेलो है ना. आता काय गेलो तू आळा मारू आणि मी फक्त 1 तास म्हणते काय म्हणता अजून येऊक नाही. मी फक्त वडापाव खायत होतो, माझा पाठ केवढा. आता ह्यो का गेलो बरं ना, भूक लागली ना तावं परजा घरात सांगता. भूक ही प्रत्येकाला ना बुवा. कोणाला हरिनामाची आता 3-3 बाऱ्या या भांडूप नगरीमध्ये आहेत. पण आज ओढ कोणाची ही ओढ समीर कदम आणि संदीप पुजारी म्हणून त्या भजन रसिक आहे.
नाहीतर आज ही मंडई इथे दिसली नसती ना. तकडे सगळं पांगलेला होता सगळं. आता तकडे कोण नाही आणि हकडे सगळं भरलं. फक्त रिक्षावाल्यांकडे रस्तो द्यावा. ठीक आहे, रूपाचं ध्यानाचं अभंग घेऊया. बुवा जेवायला गेलेत, या. स्टेज थोडासा शॉर्ट आहे, सांभाळून घ्या. नाही तर काय बसता नाही, दांडकी आमच्या तोंडावर माणसं. चांदण्याचे 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 कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या प्रिय करारा पोचवा प्रिय करारा पोचवा हरवलेल्या मनसाची बरसुनिया काश सारे बरसुनिया काश सारे अमृताने नाहवा अमृताने नाहवा सुरानो चंद्रभा क्षितिज राणे यंग मुलगा आहे आपल्या भांडूप नगरीमधील. आणि माझं शिमदेवडा म्हणजे एका हाक मारूची तर आमच्याकडे कुत्र्याच्या भोका एवढी हाक. पुकारू मारले तरी तो धावत येत की नाही. पण आता ह्याका किती हाक मारलो गेलो तो येणार नाही. खोटे बोलले तो माझी रुपवळ संपपर्यंत येणार नाही. बघित राहतो आता ही लोक पहिलं चालू होणार. ये नाडन की धरती ये नाडन की धरती टकल्यावरती हुंदीर खडफुड करती. पण आज तुझ्यासाठी मी वेगळा हाणलोय. ऐक काय ही नाडनची धरती हुंदीर घसरून पडती आणि कुठपण घुसती कुठपण चावती. आणि मग चावल्यानंतर मग हा करणार या जागेवर शोधली जागेवर. तू आज फक्त लग्नाला लाभ तुझ्या नाय कांडा काढले तर बघितलं. देवाची बरी
Thank you.